जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती
तुका म्हणे काळ आता करू न शके बळ मी सांभाळिले संती भय निरसले खंती विठ्ठला विठ्ठला. सज्जन हो, आज या ठिकाणी जमलेले सगळे मुनिजन भाविक सज्जन ज्यांच्या माध्यमातून अत्यंत ज्वलंत असलेल्या समस्येवरती कुपोषणावरती साऱ्या विश्वामध्ये ही समस्या हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन मुंबई, त्याचप्रमाणे युनिसेफ या सगळ्यांच्या प्रयत्नाने कुपोषण या समस्येवरती काहीतरी उपाय शोधता आला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. आम्ही आमचं सद्भाग्य समजतो की या जिजाऊ मिशनच्या संचालिका सुपरपराजी अग्रवाल, त्याचप्रमाणे अशोकजी पुत्रान यांचे कार्यकारी अधिकारी, युनिसेफचे सल्लागार आदरणीय सुदामे साहेब, इथले प्राचार्य शेळके साहेब, या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी होतोय, तर आज मुक्ताई गटातर्फे या ठिकाणी हे कीर्तनाचं सादरीकरण होतं आणि आम्हाला विषय त्याने दिलेला आहे की आईचा आणि बाळाचा संवाद हा कशा पद्धतीने असावा गर्भारपणापासून तर बाळ 1000 दिवसांचं होईपर्यंत किंवा 6 वर्षाचं होईपर्यंत त्या बाळाशी संवाद कशा पद्धतीने साधता आला पाहिजे, त्याचे परिणाम काय होतील, असा एक सम्यक विचार या आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला मांडायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे राजमाता जिजाऊ मिशन बाल आरोग्य आणि पोषण मिशन जे आहे त्याला खरंच खूप मोठ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजे की बालक जगलं तर देश जगेल आणि देश जगला तर आपली प्रगती होईल. हा एक खूप मोठा उदात्त विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्याचं कारण त्यांनी शोधलं की देश जर जगायचा असेल तर बालकं जगली पाहिजे आणि ही बालक आज वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना बळी पडतायत. त्याचं कारण आपलं दळणवळण आहे, आपलं चालचलन आहे. कशा पद्धतीने अगदी बाळाचा जन्म होण्यापासून गर्भारपणापासून तर त्याचं बाळाची वाढ होईल तोपर्यंत कशा पद्धतीने आपण त्या बाळाशी संवाद केला पाहिजे, त्याच्याशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे, याच्याबद्दलचं अज्ञान आज समाजामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. आणि या अज्ञानाचा विचार शेकडो वर्षापूर्वी आपल्या वैदिक परंपरेने साधू संतांनी त्या ठिकाणी केलेला आहे. 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वर किंवा अलीकडच्या काळामध्ये 400-450 वर्ष झाले असतील तुकोबाराय आदी संतांची जी मांदी आडी आहे, या संतांच्या मांदी आडीमध्ये त्यांनी जे काही विचार मांडून ठेवलेले आहेत ग्रंथाच्या द्वारे, त्यांचं जे वाङ्मय आहे तो सुद्धा एक सुंदर अशा प्रकारचा संवाद आहे. आणि म्हणून कुठेतरी शासनालाही हे वाटायला लागलंय की कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून हे संतांचे जे विचार समाजापर्यंत जर पोहोचले तर कदाचित त्याचा प्रभाव समाजावरती होऊ शकतो. कारण आज वारकरी संप्रदायावरती फार मोठी श्रद्धा लोकांची आहे आणि त्या कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमामधून कुठेतरी या समस्येवरती प्रकाश टाकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आईच्या गर्भवती राहील तेव्हापासून तर ते बाळ जन्माला घालेल, नवे त्याचं संगोपन 6-7 वर्षापर्यंत होईल, तोपर्यंत त्या बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी यासाठी अनेक प्रकारच्या संघटना, अनेक प्रकारचे क्षेत्र कार्यरत आहेत. परंतु त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्याचं कारण आहे की आज आधुनिक काळ आहे, बदलतं युग आहे, विज्ञानाचं युग आहे. 21व्या शतकामध्ये आम्ही वाटचाल करत असताना या विज्ञानाचा, या बदलत्या काळाचा निश्चितपणे मानवावरती परिणाम झालेला आहे आणि तो परिणाम लाभदायक आहे का घातक आहे याचा कुठल्याही प्रकारचा विचार आज समाज करायला तयार नाही. आणि म्हणूनच ह्या अनेक प्रकारच्या
प्रचंड समस्या निर्माण होत आहेत. त्यातलीच कुपोषण ही एक मोठी समस्या आहे. कुपोषण का होत आहे? तर बाळाला जन्म देणारी आईच मुळात कुपोषित बनत चालली आहे. त्याचं कारण की त्या आईकडे फार मोठं दुर्लक्ष समाजाचं होत आहे आणि त्या आईकडे समाजाचं दुर्लक्ष होऊ नये याच्यासाठी काहीतरी गोष्टी आपण शिकणं अत्यंत आवश्यक आहे. की त्या बाळाशी नेमकं बोलावं कसं? माऊलींनी 700 वर्षापूर्वी उभी लिहून ठेवली की बाळाशीच नाही समाजाशीही कसं बोलावं. साच आणि भवाड मितले आधी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृत. साच आणि भवाड बोलताना आपण किती पद्धतशीर बोललं पाहिजे, आपली भाषेमध्ये किती मृदूपणा असला पाहिजे, किती सत्यता असली पाहिजे, याचा विचार 700 वर्षापूर्वी माऊलींना पडला. याचा अर्थ त्यांना कदाचित त्याचा ज्ञान असावं की पुढे चालून लोक संवाद साधणार नाही, कारण संवाद साधण्याची माध्यमं बदलतील. आज जे झालंय प्रत्यक्ष संवाद कमी होत चाललाय आणि इतर माध्यमांचा उपयोग करून संवाद मात्र प्रचंड प्रमाणावर वाढलाय. उदाहरणार्थ टीव्ही आहे, इंटरनेट आहे, मीडिया आहे, मोबाईल आहे, वेगवेगळ्या प्रकारची काही तंत्रज्ञानाने विकसित केलेली साधनं आहेत, त्याच्यामुळे संवाद साधला जातोय. आता तुम्ही व्हॉट्सअपवर टाईप करून संवाद तर साधू शकता, पण त्याचा परिणाम फारसा होत नाही. प्रत्यक्ष बोलून संवाद जो आहे तो अत्यंत परिणामकारक असतो. आपल्याला माहित असेल की श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला सुभद्रेला बाळंतपणासाठी घरी घेऊन जात होता, तर रस्त्यामध्ये काहीतरी वेळ घालवावा म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने सुभद्रेला एक प्रसंग सांगितला, चक्रव्यूहात कसं जायचं. तर बाळ गर्भामध्ये होतं सुभद्राच्या अभिमन्यू. त्या गर्भातल्या बाळाने ते ऐकलं. त्याचं कारण असं आहे, विज्ञानालाही मान्य आहे की बाळ अगदी गर्भारपणापासूनच ऐकायला सुरुवात करते. त्या गर्भामध्ये त्याच्या ज्या हालचाली होतात त्या ऐकण्यामुळे होत असतात. समजा तुम्ही एखादं संगीताचं माध्यम लावून त्याला कॅसेट ऐकवली त्या बाळाला, तर ते बाळ जोरजोरात हलायला लागतं पोटामध्ये. आईला त्याचा मातेला खूप मोठा अनुभव आहे त्याचा. ते बाळ इतकं हलतं, तुम्ही संगीत बंद करा, ते बाळ हलायला पुन्हा बंद होतं किंवा मोठ्या मोठ्याने हलतं. मग जर एकतर बंद करेल ते हलणं किंवा जोरजोराने हलायला सुरुवात करेल, याचा अर्थ त्या बाळाला ते संगीत ऐकायचं आहे किंवा ते जे काही चालू असेल. पण मग त्या बाळाला नेमकं ते ऐकवत असताना गर्भारपणामध्ये इतकं छोटं बाळ आहे आणि त्याला ते ऐकवताना नेमकं कसं काय ऐकवावं याचाही विचार आज समाजाने करण्याची गरज आहे. त्याला कुठल्या पिक्चरची स्टोरी ऐकवू नका, त्याला कुठल्या प्रकारचं नाटक ऐकवू नका, त्याला असे विचार ऐकवा की त्या विचाराने ते बाळ प्रभावित होईल. नवे नवे कसा त्याच्या बुद्धीचा विकास त्या विचारांमुळे होऊ शकतो. संवाद का साधायचा आहे? तर संवाद केल्यामुळे माणसाची किंवा त्या बालकाची बुद्धी विकसित होते, शारीरिक वाढ होत असते. जितकं तुम्ही बोलाल तितकं बाळ हलेल. हलणं म्हणजे काय? त्याचा एक प्रकारचा शारीरिक व्यायाम होतो आणि त्या व्यायामामध्ये त्याची वाढ होत असते आणि म्हणून याच्यासाठी संवाद हा प्रत्यक्ष असणं आवश्यक आहे. गर्भारपणामध्ये पूर्वीच्या काळी बरं कसं आहे, पूर्वीच्या काळी ज्या माता भगिनी होत्या त्या मोठमोठ्या राजे रजवाड्यांच्या कथा सांगत होत्या त्या बालकाला, त्या गर्भवती मातेला. म्हणजे ते बाळ आणायच्या त्या कथा ऐकत होते आणि त्या कथा बोधकर कथा होत्या. आता सारख्या नाही की तो मुलगा आला त्या मुलीला घेऊन पळाला आणि त्याने तिकडे रजिस्टर लग्न करून घेतलं, अशा कथा नाही. पूर्वी त्या कथा राजे रजवाड्यांच्या की त्यांनी फार मोठं प्रचंड शौर्य गाजवलेलं आहे. शौर्याच्या कथा, शौर्यामुळे त्या बालकामध्ये धीटपणा येतो. म्हणून शौर्याच्या कथा, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे फार मोठा आदर्श आहे. ते आदर्श छत्रपती शिवरायांच्या कथा जरी ऐकवल्या तरी या समाजामध्ये अनेक शिवाजी लपलेले आहेत. माता बाल संगोपन या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थितपणे आपण हाताळल्या समाजाने तर निश्चितपणे जे जन्माला येणारं बाळ आहे ते कुपोषित असणार. याच्यासाठी सुरुवात याची अशी आहे की ते बाळ जेव्हा गर्भामध्ये असते तेव्हापासून बाळाच्या आईची आणि बाळाची काळजी घेणं हे त्यांच्या घरातल्या लोकांचं कर्तव्य असतं. पण समाजामध्ये असं आहे की जुन्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, त्यामुळे संवाद घडत होते. एकत्रित जेवायला बसणं, त्या जेवायला बसत असताना अनेक प्रकारच्या गप्पा व्हायच्या, चांगल्या चांगल्या गप्पा व्हायच्या, संवाद व्हायचा. त्याच्यामुळे त्याचा शुभ परिणाम त्या बालकावर होत होता. पण आता विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळे काय झालंय,
की त्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पती आणि पत्नी, त्यातही पती ड्युटीहून आल्यानंतर थकलेला असतो, तो धड नीट बोलतही नाही पत्नीस, ती गर्भवती आहे का नाही याचा त्याला विचारच नाही, आणि त्याच्यामुळे तो आल्यानंतर जेवण केलं की तो त्याचा मोबाईल खेळत बसतो आणि झोपून जातो. त्या आईशी कोण बोलणार, तिच्याशी नाही बोलले तर बाळाला कसं ऐकू येईल. त्याच्यामुळे आज ही जी काही फार मोठी हा जो काही बदल समाजामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपण बदल करण्याची आवश्यकता आहे. जर त्या आईशी संवादच झाला नाही, तो बाळ गर्भापासून जर ऐकत नसेल तर त्याची वाढ त्या ठिकाणी निश्चितपणे होणार नाही, आणि नेमकं हेच आज होत आहे. आणि त्याच्यामुळे ती आई जी आहे तिच्याशी कोणी संवाद न साधल्यामुळे तिच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार चालतात, मनाशी युद्ध करते ती की माझ्या मनामध्ये या गोष्टी या मला घरातून पाहिजे तशा मिळत नाहीये, आणि मग तिच्या मनावरती जो मानसिक ताण होतो त्या मानसिक ताणाचा परिणाम त्या गर्भावर सुद्धा होतो, आणि त्याचा बळी जर कोणी गेला असेल तर मी स्वतः त्याचं उदाहरण आहे. सज्जनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यापैकी 2 नंबरची जी माझी मुलगी आज 23 वर्षाची आहे, पण ती मतिमंद जन्माला. त्याचं कारण आहे, मला त्याचं कारण शोधता आलं कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, आणि त्यामुळे मी ते कारण शोधलं की नेमकं ती ज्या वेळेला गर्भवती होती माझी मिसेस, तिच्या जन्माच्या वेळेला, त्यावेळेला तिच्या मनावरती प्रचंड परिणाम झालेला होता. माझ्या आईचं तिचं जमत नव्हतं, आणि त्यामुळे ती सतत तोच विचार करायची. त्यामुळे त्या मनामध्ये जे काही युद्ध झालं होतं त्याचा परिणाम त्या बाळावर एवढा झाला की त्या बाळाच्या बुद्धीचा विकासच होऊ शकला, आणि न झाल्यामुळे ते बाळ मतिमंद जन्माला आलं. आज तिला मला स्वतःच खाऊ घालावं लागतं, तिची आंघोळ करून द्यावी लागते, इतक्या प्रचंड समस्या आहे. तिला आम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल घराच्या तर तिला सांभाळायला एकदम ठेवावा लागतो. इतकी जबरदस्त प्रचंड समस्येला मी आज तोंड देतोय, त्याचं कारण माझी ती चूक झालेली आहे. तर सज्जनो, तुम्हाला विनंती आहे तुम्ही ती चूक करू नका. मी बळी पडलो, असे अनेक लोक बळी पडलेले या समाजामध्ये. या समाजातल्या लोकांना कुठेतरी उन्नत करण्याच्या दृष्टिकोनातून माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणं मला आवश्यक वाटतंय. आणि म्हणून गर्भारपणामध्ये असताना आईची मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती या दोन्हीकडे घरातल्या लोकांचं लक्ष असलं पाहिजे. तिला योग्य प्रकारचा पोषण आहार मिळतोय का नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिला योग्य प्रकारचे फळं मिळत आहेत का नाही, ज्यातून जीवनसत्व तिला मिळणार आहे. तिला योग्य प्रकारच्या लोहयुक्त गोळ्या मिळत आहेत का नाही, वेगवेगळ्या प्रकारचे घटक मिळणार आहेत. आणि त्यामुळे त्या बाळावरती आईचं तर पोषण होतच आहे, पण आई ही बाळासाठी खात असते, त्यामुळे अनायशच बाळाचंही पोषण होईल. आईचं पोषण उत्तम तर बाळाचं पोषण उत्तम. आणि म्हणून पोषणाच्या संदर्भामध्ये आईकडे दुर्लक्ष करून, गर्भवती मातेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या आईला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्षित करून चालणार नाही. जर केलं आपण दुर्लक्षित तर मात्र बाळावरती त्याचा 100% परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण या पोषणाकडे विशेष लक्ष द्या. ती जर 2 वेळा आहार घेत असेल तर तिला आणखी आहार वाढवायला सांगा, कारण ती फक्त एकटी खात नाही, ते बाळाचंही तिला खावं लागतंय. त्यामुळे तिने 2 वेळाच्या ऐवजी 4 वेळा दिवसातून जेवलं पाहिजे, तर व्यवस्थित जेवलं पाहिजे, सकस आहार घेतला पाहिजे की ज्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स, विटॅमिन्स हे सगळं मिळणार आहे त्या शरीराला. आणि योगायोगाने तिने खाल्लं तर बाळाला त्यातून त्याची प्राप्ती होईल आणि बाळ सुदृढ अशा प्रकारे जन्माला येईल. म्हणून पोषणाची काळजी सर्वप्रथम घ्यावी. त्यानंतर ती काळजी घेत असताना आईने हे जे वेगवेगळे मुद्दे आपल्याला मी सांगितले की बाळाशी संवाद तिने गर्भारपणामध्ये साधला पाहिजे. गर्भाची आवडी मातेचा ठोकळा, गर्भाची आवडी आणि ती आवड तिची जर आपण डावलली तर कदाचित तिच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून गर्भारपणामध्ये डोळे जरूर लागतात, पण मातेने सुद्धा सांभाळलं पाहिजे. मातेला डोळे लागत असताना आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या चित्र विचित्र रूढी आहे की पूर्वापार आमची आजी तर कोळसे खात होती गर्भारपणामध्ये, आमची आजी तर चुलीतली राख खात होती, माती खात होती, त्याच्याने म्हणे गर्भारपणावर चांगला परिणाम होतो. अशा प्रकारच्या काही जुन्या
की कोळसे खाल्ल्यानंतर, माती खाल्ल्यानंतर किंवा खापरं खाल्ल्यानंतर गर्भाची काहीतरी फार मोठी वाढ होते आणि त्याच्यात बुद्धीचा विकास होतो, असं कुठलंही शास्त्र सांगत नाही. आणि त्यामुळे याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे की ह्याच्या काही जुन्या पद्धती आहेत या बंद केल्या पाहिजे. ह्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी सकस खान, त्याचे डोहाळे लागू द्या. आणि त्याचे डोहाळे जर लागले, ते योग्य प्रकारच्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या, पोषण जर झालं व्यवस्थित, तर त्या पोषणाने काय होईल की त्या बाळाचा विकास होईल गर्भारपणामध्ये. आणि गर्भारपणामध्ये जर त्याची बुद्धी विकसित झाली, शारीरिक वाढ व्यवस्थित झाली, तर बाळ अतिशय सुदृढ जन्माला येईल. आणि त्यामुळं ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्याशी संवादही व्यवस्थित त्या मातेला साधता येतो. गर्भारपणापासूनच या संवादाची सुरुवात जर केली तर पुढे अडचण येत नाही. खरं म्हणजे धर्मसिंधू नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये 16 संस्कार दिलेले. त्या 16 संस्कारांप्रमाणे आपण वागणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला संस्कार गर्भदान असतो, त्यानंतर पुंसवन संस्कार आहे, त्याच्यानंतर नामकरण संस्कार आहे. नामकरण संस्काराची सुरुवात आई करत असते. नामकरण संस्कार पासून ज्या बाळाला खरं नाव तिथून सुरुवात होते. 12व्या दिवशी असं म्हणतात की बाळाची आत्या, आता का आत्याच का नाव ठेवते याचं काही कारण अजून शास्त्राने कुठे उल्लेख केला नाही, पण आपण लावला आहे त्याचा संदर्भ. किंवा कृष्ण परमात्म्याने त्यावेळेला त्या आत्याने नाव ठेवलं म्हणून आपण या आत्यानेच नाव ठेवायचं, असं कुठेतरी संदर्भ जोडलाय. व्हॉट एव्हर इट मे बी. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ती नावं सुद्धा पूर्वीच्या काळी जी नावं ठेवली जात होती ती देवादिकांची, साधू संतांची कुठेतरी ठेवली जात होती. त्या नावातच अर्थ होत होते. ज्ञानेश्वर, तुळशीराम, श्रीराम, प्रभू, एकनाथ, अशा प्रकारची नावं, सत्यभामा, रुक्मिणी, अशा प्रकारची नाव की ती नावं उच्चारल्याबरोबर कदाचित त्या व्यक्तीचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर यावं, त्याच्या ज्ञानाचा आपल्यालाही जीवनावर परिणाम व्हावा, अशा प्रकारची सुंदर सुंदर नावं. अशोक सुंदर नाव आहे साहेबांचं नाव. तर हे जे काही नाव आहेत या नावात कुठेतरी काहीतरी अर्थ दडलेला आहे, म्हणून पूर्वीच्या काळी अशी नावं ठेवायची. पण आजच्या काळामध्ये आम्ही समाजामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी चित्रविचित्र नावं ऐकायला मिळतात. एका ठिकाणी नाव ऐकल्यावर कमी साहेब, टॉमी, मुलाचं नाव टॉमी. आता मला एवढंच माहित होतं की तो परदेशी कुत्रा, तो कुठला भेटून अल्सेशियन वगैरे, त्याला टॉमी म्हणतात असं मी ऐकलं होतं कुठेतरी. आता त्या बाळाचं नावच टॉमी ठेवलं, ते कुत्र्यासारखंच बोलतंय. आणि लहानपणी त्याचं नाव 12व्या दिवशी ठेवल्यानंतर बाई त्याला वारंवार म्हणते कृष्णा कृष्णा कृष्णा, नावाची ओळख आली की त्याला त्या नावाची सवय होते. त्या बालकाशी संवाद का साधला पाहिजे, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शब्द चा संग्रह त्याच्याजवळ त्या शब्दांमधून होत असतो. काका, मावशी, मामा, दादा वगैरे वगैरे हे जे काही शब्द आहेत, हे शब्द बोलल्यामुळे ते बाळ ऐकतं. आणि ऐकलं तर असं आहे की बालक हा अनुकरण प्रिय असतो. जसं तुम्ही बोलाल तशा प्रकारचं तो अनुकरण करतो. आणि म्हणून सर्वांना एक विनंती आहे की गर्भारपणात आणि गर्भारपणाच्या नंतर 6 वर्षापर्यंत बाळ होईल, या वेळेमध्ये पती पत्नीने मुलासमोर भांडण करू नये. नाहीतर मुलासमोर जर पती पत्नीने भांडण केलं तर बाळ ऐकत असते. तशाच प्रकारचे संस्कार त्या बाळावरती होतात आणि मग ते तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये पाठवले शकतात. कारण तुम्हीच भांडले, त्यांनी का भांडू नये, अशा प्रकारचा संस्कार आपोआप त्याच्यावर संक्रमित होत असतो. याच्या मागे फार मोठं विज्ञान आहे. आणि म्हणून या काळामध्ये हे पथ्य पाळणं आवश्यक आहे की कुठल्याही प्रकारचा विसंवाद होईल अशा प्रकारचं वर्तन त्या पती पत्नीमध्ये किंवा घरातल्या इतर लोकांमध्ये होऊ नये. तुम्हाला भांडायचं असेल, होत असतो, पती पत्नीचा वाद होतो किंवा घरातल्या सासू सुनेचा वाद होतो, तो वाद जरूर करा, परंतु तो घराच्या बाहेर जिथे बाळ नसेल तिथं करा. त्याला ऐकू जाणार नाही अशा ठिकाणी करावा तो, म्हणजे त्या बाळावरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणं आज समाजाने खूप मोठी गरज आहे. आणि म्हणून या बालकाच्या संदर्भामध्ये भगवान कृष्णाने फार मोठी क्रांती. कृष्ण परमात्म्याने काय केलं, पेट्या, सुना, वेळ्या, वाकुड्या, नाऱ्या, इट्या, गोंद्या, हे जे काही सवगडी होते ते सवगडी गोळा करायचं नाही. आणि गेल्यानंतर काय करायचं, कृष्ण परमात्म्याचं एक नाव माहिती आहे तुम्हाला, माखन चोर. दही दूध तूप लोण्याची चोरी करणारा फार मोठा चोर. आणि ती चोरी करायचं तो परमात्मा. त्याचं कारण असं होतं की ती चोरी करणं हा जरी आपल्याला गुन्हा वाटत असला तरी परमात्मा एवढा हुशार होता की ज्याच्या घरी चोरी करायची त्याच्याच घरचा एक मालक सोबत घ्यायचा. मग घराचा मालक सोबत असल्यावर चोरी म्हणता येईल त्याला. एवढं हुशार कृष्ण परमात्मा होता. आणि ते चोरून का खाल्लं त्याचं कारण होतं की आईला दही दूध तूप लोणी मागितलं तर आई देत नव्हती. आणि
ज्या गोपिका होत्या त्या गोपिका काय करायच्या, मथुरेला निघाली गबडट मथुरेला, निघाली गबडट मग तिने जर घरातलं दही दूध तूप लोणी विकून टाकलं तर बाळाने घरात काय खायचं, आणि बाळाला जर दूधच मिळालं नाही, खरं म्हणजे बाळाचं आईचं दूध जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत बाळाला आईचंच दूध दिलं पाहिजे. इतर प्राण्यांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही विचार केला तर कधी असं तुम्ही पाहिलंय का की शेळीच्या कारड्याला गाईचं दूध पाजलं किंवा कुत्र्याच्या पिलाला म्हशीचं दूध पाजलं, असं कधी ऐकलंय तुम्ही, पाहिलंय कधी? मग प्राणी जर त्यांचा धर्म पाळतात, इतर प्राणी की ते त्यांच्याच आईचं दूध त्याला पाजतात, तर मग मानवाने तो धर्म का पाळत नाही? आपण त्याच्या तोंडात बाटली का देताय? त्याला म्हशीचं दूध गाईचं दूध बाहेरचं का पाजताय? आईच्या दुधामध्ये जेवढे काही प्रथिन आहेत, जे काही विटॅमिन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोदके आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, अन्न तत्व आहे, पोषक तत्व आहे, ते सगळे त्या बाळाला मिळायचे असेल तर आईचं दूधच त्या बाळाला पाजलं पाहिजे. आणि ते 6 महिन्यापर्यंत असं म्हणतात की डिलिव्हरी होता बरोबर, बाळांत पण होता बरोबर, अर्ध्या तासाने लगेच त्या बाळाला दूध पाजणं आवश्यक. बरं, बाळाला दूध पाजायचं तर ते पाजल्यामुळे काय होतं की त्या बाळाचा आणि आईचा संवाद होत असतो. ती बाळ आई कुरवाडते, कुरवाडल्यामुळे तिला पाना फुटतो, कारण ते ऑक्सिटोसिन नावाचं कोणतं तरी एन्झाईम आहे मला वाटतं, संप्रेरक, ते संप्रेरक त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि ते ऑक्सिटोसिन म्हणजे दुसरं तिचं काही नाही, त्याला प्रेम म्हणतात सुद्धा मराठीमध्ये, प्रेम. आणि ते प्रेम तेव्हापासून त्या बाळाशी त्या आईचा संवाद सुरू होतो. आणि त्या संवादातून प्रेम प्रकट जर झालं तर जरी तुम्ही एखादी विश्वसुंदरी समोर उभी केली तरी बाळ त्याच्या आईजवळच राहत राहील. का? ती प्रेम देते त्याला, कारण आई इतकं प्रेम जगामध्ये कोणाचंच नाही. आणि म्हणून तर असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना, आई जवळच प्रेम आहे. बरं का, मा शब्द तयार केलेला आहे, मा, MAA, त्याचा अर्थ काय माहिती? मदर्स ऍब्सोल्यूट अफेक्शन. आईचं परिपूर्ण प्रेम ज्याला म्हणतात ते फक्त आईजवळच असतं, कारण तिच्यामध्ये ईश्वर आहे. आत्मा आणि ईश्वर याचं मिलन जिथं झालेलं असतं तो परमात्मा बनतो. आणि ती परमात्मा म्हणजे प्रथम आई आहे. आणि त्या आईच्या दुधामध्ये तीच जर परमात्मा मानली गेलेली आहे शास्त्राच्या दृष्टिकोनातून, तर ते दूध सुद्धा परमात्मा म्हणूनच जर त्या बाळाला मिळालं तर ते एक प्रकारचं अमृत होईल. ते अमृत जर त्या बाळाला मिळालं तर बाळामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. ते बाळ कुपोषित होण्याची फारच शक्यता कमी आहे, नवे होऊ शकत नाही जर बाळाला दूध दिलं तर. दूध आहे ते आईचं दूध बाळाला 2 वर्षापर्यंत पुरवायचं आहे. आपण त्या आईच्या दुधाच्या ऐवजी समजा जर तुम्हाला तो ऑप्शन वाटत असेल तर त्याला दही, लोणी आहे ते भाकरीमध्ये कुचकरून त्याला खायला द्या. मऊसर पदार्थ, एकदम कडक भाकरी त्याला देऊ नका, कारण त्याला दात आलेले नसल्यामुळं त्याला ते प्रॉब्लेम, समस्या उद्भवेल. अशा प्रकारचं काही करण्याचं कारण नाही. मऊसर अन्न अगदी की जे बाळाच्या जिभेला, तोंडाला रुचेल अशा प्रकारचं, आणि त्याला ती चव नसल्यामुळं त्याला अगोदरच आईच्या दुधाचा एखादी चमचा त्या ठिकाणी जर आपण टाकला तर निश्चितपणे त्या आईचं दूध आहे बा हे समजून ते बाळाला ती सवय लागते. आणि पुढे सर्व प्रकारचे अन्न घटक त्या मौसर पदार्थाच्या माध्यमातून त्या बाळाच्या मुखामध्ये जातात. कृष्ण परमात्म्याने ही जी क्रांती केली ही त्याच्यासाठीच केली आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्या ठिकाणी दही, दूध, तूप, लोणी जे काय मिळेल ते चोरून का असेल पण खावं. त्याच्याने काय झालं की बाळ पोषण त्यांचं उत्तम झालं, ते सुदृढ बनले. तुम्ही गोकुळात ते बालक बघा, सगळे जे पेंद्या, सुदामा, वेड्या, वाकुड्या, नाऱ्या, वेड्या, गोंद्या जे पुढे असतील ते सगळे गोपाळ बघा, शरीराने अत्यंत सुदृढ यष्टी असलेले आहेत. तिथल्या ज्या गोपिका बघा, त्या गोपिकांशी देखील संवाद कृष्ण परमात्म्याचा फार मोठा आहे. गोपिकांचा संवाद आणि कृष्ण परमात्म्याचा संवाद हा भागवत ग्रंथामध्ये फार मोठा सुंदर अशा प्रकारे वर्णन केलेला आहे. तो संवाद तेव्हापासून सुरू आलेला आहे की आणि त्या संवादामध्ये अनेक प्रकार दाखवलेले. मग नंतर रासक्रीडा वगैरे दिलेली आहे, तर ते रासक्रीडा नित्य आहे, तो संवाद नित्य आहे, अजूनही सुरू आहे म्हणतात. रासक्रीडा डबल होत नाही, संवाद डबल होत नाही, त्याचं कारण अजूनही तो तेव्हापासून सुरू आहे, तर बंद झालेला नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने सुरू होण्याचं काही कारण नाही.
कृष्ण परमात्म्याने देखील गर्भारपणामध्ये अनेक गोष्टी ऐकल्या. कारण ज्यावेळेला कंसाने आकाशवाणी केली की देवकी मातेच्या पोटी येणारा 8वा पुत्र त्याला मी मारणार, कारण तो मला मारणार आहे, अशा प्रकारची आकाशवाणी ज्यावेळेला त्याने ऐकली होती त्यावेळेला त्याने ठरवलेलं होतं की हा बाळ जन्माला येतापर्यंत याला मारायचं. आणि म्हणून त्याने वसुदेव बाबा आणि स्वतःची बहीण देवकी यांना त्या ठिकाणी बंदी शाळेमध्ये बंद करून ठेवलं. परंतु त्या बंदी शाळेमध्ये देवकी माता आणि वसुदेव बाबा यांनी घाबरून अशा प्रकारचा संवाद नाही केला एकमेकांशी. त्यांनी केला संवाद की कंसाचा किती मोठा प्रयत्न असला तरी तो प्रयत्न आपण हाणून पाडायचा, त्याच्या ताब्यात कृष्ण परमात्म्याला आपल्याला जाऊ द्यायचं, बाळाला जाऊ द्यायचं नाहीये, हा संवाद केला. म्हणजे याचा अर्थ धैर्य, शौर्य या गोष्टी त्यांनी त्या बंदी शाळेमध्ये केल्या. आणि म्हणून ते बाळ तिथून गोकुळात जाण्यामध्ये यशस्वी झालं. आणि पुढे त्याने फार मोठं शौर्य केलं की वयाच्या 6व्या वर्षी त्याने पुतणेला मारलं. वयाच्या 6व्या वर्षी वयाच्या 6व्या दिवशी 11 वर्ष 3 महिन्याचा असताना त्यांनी कंसाला मारलं. म्हणजे इतकं प्रचंड शौर्य त्याच्यामध्ये कुठून आलं? तर त्या ठिकाणी देवकी माता आणि वसुदेव बाबा यांचा जो संवाद झाला त्यावेळेला कृष्ण परमात्मा गर्भात होते. गर्भात त्यांनी ही सगळी कथा ऐकून घेतली, हे सगळे विचार ऐकून घेतले आणि निश्चितच त्या विचारांचा परिणाम त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्यावर झाला. कृष्ण परमात्मा हे बलवान, शौर्यवान त्या ठिकाणी जन्माला आले आणि साऱ्या जगाला त्यांनी तो आदर्श केला. म्हणजे हा जो काही एक प्रकारचा विसंवाद होतो आजच्या काळामध्ये, याला कुठेतरी आपण अध्यात्म क्षेत्राची, या विज्ञानाची आणि शास्त्राची जर जोड दिली तर निश्चितपणे आपल्याला या जीवनामध्ये या ज्या काही समस्या उद्भवत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण गर्भारपणामध्ये असताना किंवा गर्भाच्या नंतर बाळ जन्माला आलेलं असताना जे काही निर्माण होत आहे ते निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे. नवे ती शक्यताच पुसून टाकायची आपल्याला. आणि म्हणूनच राजमाता जिजाऊ मिशन यांच्या मार्फत हा जो काही कार्यक्रम राबवला जातोय त्याला कारण हेच आहे की जगात एकही बाळ कुपोषित जन्माला येऊ नये. जर आलं तर त्याचा परिणाम त्या कुटुंबावरच नाही होत नुसत्या, तर साऱ्या जनतेवरती त्या ठिकाणी होतो. जे जे त्या संपर्कामध्ये असतात त्या सगळ्यांना त्याचं वाईट वाटतं, त्याच्या समस्येला पुढे समोर जावं लागतं. आणि म्हणून हा समूळ नष्ट झाला पाहिजे याच्यासाठी गर्भारपणापासूनच त्या बाळाची आई आणि त्या बाळाचा फार मोठा संवाद होणं आवश्यक आहे. बाळाच्या आईशी संवाद बाळाने करायचा आहे, बाळाशी आईने करायचा आहे, परंतु या दोघांना पूरक म्हणून त्याच्या कुटुंबामध्ये असलेले जे लोक आहेत त्यांचा संवाद होणं खूप गरजेचं आहे. तो संवाद आज कुठेतरी लोपत चाललेला आहे. कारण बाळ जेव्हा रडायला लागतं, त्याला भूक लागते, त्यावेळेला आई काय करते? त्याला टीव्ही पाहायला लावते. टीव्ही पाहते किंवा एखादी आई तर त्याला, आता मी व्हॉट्सअपवर परवा असं पाहिलं की मोबाईल पाहते आई, इकडे बाळाला घास भरवते, चमचा बाळाकडे देते, स्वतःच खाऊन घेते. असं कुठेतरी चित्र मी बघितलं. आणि ही रियालिटी आहे, ही वास्तविकता आहे. आज तसं होत आहे की बाळ ज्यावेळेला त्याच्या काही अडचणी समोर मांडते आईच्या, तर ते अत्यंत बोबडं असतं, छोटं असतं, कमी वयाचं असतं. त्याला काही त्या गोष्टी त्याला सांगता येत नाही, म्हणून तर त्या डोळ्यातल्या भावनेने त्या गोष्टी सांगतो. पण आई ही एकमेव अशी आहे की त्या डोळ्यातल्या भावना त्या बाळकाच्या ती जाणते. आणि त्या भावना जाणल्यामुळं त्याला काय हवंय हे त्या फक्त आईलाच कळू शकते, इतरांना कळू शकत नाही. म्हणून ती आई अशी असावी की बाळकाने काही मागितल्यानंतर तिने त्याला टीव्ही पाहायला सांगू नये. कारण टीव्ही मध्ये एवढे घातक किरण आहेत की त्या किरणांचा परिणाम त्याच्या डोळ्यावर होतो. आणि त्या कमी वयात जर बाळ ते टीव्ही पाहायला लागलं तर त्याच्या शरीरावरती निश्चितच त्याचा दुष्परिणाम होत असतो आणि पुढे ते बालक रोगी बनतं. आणि म्हणून हे मोबाईल, टीव्ही ह्या जरी आवश्यक गोष्टी वाटत असल्या तरी याचा वापर वाटेल त्या ठिकाणी करू नये माणसं. याचा वापर करत असताना कुठेतरी या गोष्टीपासून आपण अलिप्त असलं पाहिजे की गर्भारपणामध्ये आणि गर्भाच्या नंतर जेव्हा बाळ जन्माला येईल त्यावेळेस कोणत्या प्रकारची पथ्य पाळली पाहिजे हा विचार समाजाने आज स्वीकारण्याची गरज आहे. पण आज समाज इतका पुढे गेलाय, कोणाला कशाचाच वेळ नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की धकाधकीच्या जीवनामध्ये काही अनिष्ट गोष्टी पाळल्या जातात, त्याचा दुष्परिणाम सगळ्यांना भोगावा लागतो. तो भोगायला लागू नये आणि म्हणून याच्यासाठी बालकाशी संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अहो, तुम्ही शास्त्राकडे जर बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी या संवादाचे 7 प्रकार सांगितले बरं का. 7 प्रकार वेगवेगळे. झाडाशी सुद्धा बोलता येतं, पक्षाशी सुद्धा बोलता येतं. पहिलं तो के कामू पोक खाये, पहिलं तो के कामू पोक खाये,
आपल्या लक्षात येत होते. पहिलं तो काही काळू कोकत आहे सगुण जे गेम आहे किंवा पावळा कोकला म्हणजे कुठेतरी पाहुणे येत आहे व असा काहीतरी संवाद पूर्वी व्हायचा. त्या संवादाचा अर्थ लावला जात होता. झाडं फुलं झाडावरून समजतात, माणसं त्यांच्या बोलण्यावरून कळते की हा माणसाचं, जसं माणसाचं बोलणं तशावरून त्याच्या स्वभावाची, त्याच्या पूर्णत्वाची कल्पना माणसाला त्या ठिकाणी येत असते. म्हणून संवाद बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. साधू संतांनी याच्याबद्दल जो विचार केलेला आहे तो ग्रंथांच्या रूपाने, वाङ्मयाच्या रूपाने, विचारांच्या रूपाने केलेला आहे. आणि ते विचार म्हणजेच फार मोठा संवाद आहे. आज नेमका त्याच विचारांच्या संदर्भामध्ये विसंवाद चालू आहे. आज आपण अध्यात्मामध्ये वळत नाही. त्याचं कारण की लोकांना अध्यात्म आवडत नाही. वास्तविक पाहिलं तर विज्ञान जिथे संपत्ती तिथे अध्यात्माचा उदय आहे. आणि अध्यात्म आणि विज्ञान याची जोड देऊ शकतो त्याच्या जीवनामध्ये कोणतीच समस्या उद्भवत नाही. साधू संतांच्या जीवनामध्ये ते सुद्धा आपल्यासारखं जीवन जगले, परंतु त्यांच्या जीवनामध्ये या समस्या नाही आल्या. जगद्गुरू तुकोबरायांना सुद्धा मुलं होती बरं का. विठ्ठलपंत, रुक्मिणीपंत यांना सुद्धा 4 मुलं झाली. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि आईसाहेब मुक्ताबाई. आमच्या गावालाच त्यांचं समाधी स्थान आहे मुक्ताई. या 4ही मुलांचा विचार जर केला तर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष शास्त्रामध्ये उल्लेख केलेला नाही किंवा त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची अपूर्णता होती. ते उलट विचाराने इतके परिपक्व होते की आज साऱ्या जगाला त्यांनी सन्मानाने हे विचार दिले आणि जगाला जीवन जगण्याची रीत समजली. कारण बोलण्यामुळं जीवनाची इति कर्तव्यता समजते. अर्जुन ज्यावेळेला रणांगणावरती गेला तर त्यावेळेला महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि अर्जुन फार मध्यात थांबून गेला. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, अरे अर्जुना थांबलाच कशासाठी? आणि म्हणजे समोर ज्यांच्याशी मला युद्ध करायचं ते तर माझे भाऊच आहेत, मी त्यांच्याशी युद्ध कसं करू? त्यांच्याशी तर मला बोलायला पाहिजे चांगलं, कारण माझे ते भाऊ आहेत. तर कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी पहिल्यांदा स्वतःचं राजगुह्य सांगितलं. कारण कोण बोलतोय याच्यावर सुद्धा महत्व आहे बरं का. वाटेल त्याचं ऐकत नाही लोक. आज शासनाला कीर्तनकाराचीच गरज का भासली? त्याचं कारण हे असावं की आज समाज हा कीर्तनकारावर फार मोठी श्रद्धा ठेवून वारकरी संप्रदायाचं ऐकतात लोक. म्हणून लाखो वारकरी पंढरीला दरवर्षी वारीच्या दृष्टीने जातात. त्याचं कारण हे की कीर्तनकारावरती श्रद्धा आहे. म्हणून बोलतो कोण आहे याच्यावरती सुद्धा महत्व आहे. म्हणून अगोदर मी कोण हा परिचय गीतेमध्ये द्यावा लागला. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहभाजनः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधः. स्वतःचं राजगुह्य सांगितलं आणि या कणाकणामध्ये सृष्टीमध्ये असलेला ईश्वर तो मीच आहे ही पहिल्यांदा परिचय दिला. आणि मग जीवनाची इथे कर्तव्य सांगितली की रणांगणावर असलेल्या क्षत्रियाचं एकच कर्तव्य आहे की त्याने समोर असलेल्या शत्रूशी युद्ध करावं. ही जीवनाची इथे कर्तव्यता. जर बोलले नसते कृष्ण परमात्मा अर्जुनाशी तर पुढे कौरवांचा विजय झाला असता आणि पांडव नष्ट झाले असते. आणि पांडव जर नष्ट झाले असते तर या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही हे जे काही साधू संतांच्या विचाराने प्रेरित झाले लोक जन्माला आलो नसतो. हा फार मोठा जो काही विचार आहे हा बोलण्यातून त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून संवाद हा असावा की त्या संवादातून आपल्या जीवनाचं कल्याण होईल. त्या संवादातून कुठेतरी आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचा बदल होईल. अशा प्रकारचे संवाद आज वारंवार कुटुंबातून, समाजामधून, देशामधून घडणं आवश्यक आहे. आणि ते संवाद जर घडले तर ज्ञानही वाढते, बुद्धी वाढते, शरीराचा विकास होतो आणि माणसं परिवर्तनशील बनतात. आणि नुसतं परिवर्तनशील बनत नाही तर समाजाशी उपयुक्त ठरतात. समाजाचा विकास व्हावा, समाज कुठेतरी सुखी, समाधानी, आनंदाने राहावा यासाठी हा संवाद घडणं फार मोठं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. चला